आजचा व्हिडिओचा थंबनेल टायटल पाहून तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकवर आजचा व्हिडिओ आधारित आहे. तर प्रत्येकाला डॉक्टर तर प्रत्येकाला माहीत असतात की विशेष प्रकारचे विशेष तज्ञ असतात. तर मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये असे असंख्य डॉक्टरला नाव आहे. उदाहरणार्थ हाडाचा डॉक्टर असेल, त्वचाचा डॉक्टर असेल, हृदयाचा डॉक्टर असेल, मनोरोगाचा डॉक्टर असेल. त्या प्रत्येक डॉक्टरला एक विशिष्ट प्रकारची नावे असतात. उदाहरणार्थ हाडाच्या डॉक्टरला एक वेगळ्या प्रकारचे नाव असतो. त्यानंतर त्वचा रोग तज्ञाला ते वेगळ्या प्रकारचे नाव असते. त्याच प्रकारे याचबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे की जे 15 प्रकारचे मी डॉक्टर हे 15 प्रकारचे तुम्हाला इथं रोग सांगितले आहे मी. हाडाच्या डॉक्टरला मराठीमध्ये म्हणाल किंवा हाडाच्या डॉक्टरला काय म्हणतात, त्यानंतर हृदयाच्या डॉक्टरला काय म्हणतात, तेच मेंदू म्हणजे नर्वस सिस्टीमच्या डॉक्टरला काय म्हणतात, पोट विकारचे डॉक्टर असतात त्या डॉक्टरला काय म्हणतात, लहान मुलांचे डॉक्टर असतात ना त्या डॉक्टरला काय म्हणतात, उदाहरणार्थ महिलांचा डॉक्टर असेल, कॅन्सर रोगावरचा डॉक्टर असेल, त्यानंतर किडनीचे डॉक्टर असतील, फुफ्फुस म्हणजेच फेफडे त्यावर त्या डॉक्टरला काय म्हणतात, त्वचारोगच्या डॉक्टरला काय म्हणतात, डोळ्यांचे विकार व्यवस्थित करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात, कान, नाका व गळा याचे निदान करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात, दाताच्या डॉक्टरला काय म्हणतात, सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात आणि मनोविकारी म्हणजे मनोरुग्णाचे पेशंट असणार त्याला करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात. तर 15 प्रकारचे मी पूर्ण सांगितले आहे. आणखी भरपूर असे असंख्य डॉक्टरचे प्रकार असतात. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हाडाच्या डॉक्टरला काय म्हणतात, हृदयाच्या डॉक्टरला, मेंदू, नर्वस वगैरे प्रत्येक रोगाच्या वेगवेगळे डॉक्टर असतात. त्या डॉक्टरला काय म्हणतात ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर चला व्हिडिओ मोठा म्हणून मी पहिल्यांदा लिहून घेतलेला आहे. तर पहा सुरुवातीला पाहूया हाडाच्या डॉक्टरला काय म्हणतात ते पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. मी प्रत्येक डॉक्टरचे पाठीमागे हाडाच्या डॉक्टरला, हृदयाच्या डॉक्टरला काय म्हणतात ते पहा. शब्द खूप अवघड आहेत. पहा, शब्द खूप अवघड आहेत. त्याचा उच्चार पण खूप अवघड आहेत. तर मी तुम्हाला एकदम स्लो भाषेत सांगणार आहे की ती पण समजायला यावं, तुम्हाला वाचायला यावं. तर पहा परत सुरुवातीला स्टार्टिंगला पाहूया आपण. हाडाच्या डॉक्टरला काय म्हणतात? हाडाच्या डॉक्टरला म्हणतात ॲर्थोपेडिक. हाडाच्या डॉक्टरला म्हणतात. तर हृदयाच्या डॉक्टरला म्हणजे दिल के मरीज म्हणजे हृदयाच्या डॉक्टर म्हणतात कार्डिओलॉजिस्ट. लॉजिस्टिक नाही, कार्डिओलॉजिस्ट हृदयाच्या डॉक्टर म्हणतात. त्यानंतर मेंदू म्हणजे नर्वस सिस्टीमच्या डॉक्टरला म्हणतात न्यूरोलॉजिस्ट, नर्वस सिस्टीमच्या डॉक्टरला. त्यानंतर पोटाचे विकार या डॉक्टरला म्हणतात गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, पोटाच्या विकारच्या डॉक्टर म्हणतात. त्यानंतर लहान मुलांचे जे डॉक्टर असतात ना त्या डॉक्टरला म्हणतात पीडियाट्रिशियन, लहान मुलांच्या डॉक्टर म्हणतात. त्यानंतर महिलांचे डॉक्टर असताना त्या डॉक्टरला गायनोकोलॉजिस्ट, महिलांच्या डॉक्टरला म्हणतात. त्यानंतर कॅन्सरचे डॉक्टर जे कॅन्सर पेशंट असतात त्यांचे पेशंटचे रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात अँकोलॉजिस्ट. त्यानंतर किडनीचे विकार असतात ना त्या किडनीचे विकाराचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात नेफ्रोलॉजिस्ट. त्यानंतर फुफ्फुस म्हणजे फेफड्याचे रोग असतात त्याला त्या त्या रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात प्लमनोलॉजिस्ट. त्यानंतर त्वचा रोग असतात ना त्वचा रोग त्या त्वचा रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात डेमर्टोलॉजिस्ट. त्यानंतर डोळ्याच्या विकाराच्या डॉक्टरचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात ॲप्थोल्मोलॉजिस्ट. त्यानंतर कान, नाक व गळा ज्याला ज्याला जे विकार असताना त्या रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात एन-टी स्पेशलिस्ट. कान, नाक व गळाच्या डॉक्टरला म्हणतात. शब्द खूप अवघड आहेत पहा, त्याचे उच्चार सुद्धा व्यवस्थित होत नाहीत. तर पहा किती किचकट शब्द असतात आपल्याला माहीत पण नसते. आपल्याला 2-3 प्रकारचे फक्त माहीत असतात. त्यानंतर दाताच्या काय प्रत्येकाला माहीत असते की जाहिरात पण असतात टीव्हीला. दाताच्या डॉक्टरला काय म्हणतात? दाताच्या डॉक्टरला शब्द खूप सोपा आहे. डेंटिस्ट म्हणजे ते जाहिरातीद्वारे कान विकार दाताचे रोग असतात त्याला उदाहरण माहीत असते दाताचा. त्यानंतर सर्जरी करणारे उदाहरणार्थ ऑपरेशन असू दे, कुठली चिरफाड असेल, टाके देणारे डॉक्टरला हा पण सोपा शब्द आहे सर्जन. कुठला सर्जन स्पेशलिस्ट आहे, हा स्पेशलिस्ट आहे, तो स्पेशलिस्ट आहे. तर सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात सर्जन स्पेशलिस्ट. त्यानंतर मनोविकारी म्हणजे मनोरुग्ण जे असतात ना उदाहरणार्थ डोक्यावर परिणाम झालेले आहे त्या रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात सायकट्रिस्ट. सायकट्रिस्ट म्हणतात या डॉक्टरला. तर पहा शब्द खूप अवघड आहेत. आणखीन एकदा पहा. हाडाचा डॉक्टर ऑर्थोपेडिक, कार्डिओलॉजिस्ट हृदयाचा डॉक्टर, त्यानंतर मेंदू नर्वस सिस्टीमचा डॉक्टरला न्यूरोलॉजिस्ट, त्यानंतर पोटविकारच्या डॉक्टरला गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, लहान मुलांच्या डॉक्टर ज्याला पीडियाट्रिशियन, महिलांचे रोगाचे निदान करणारे डॉक्टरला म्हणतात गायनोलॉजिस्ट. त्यानंतर कॅन्सरच्या रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला म्हणतात अँकोलॉजिस्ट. त्यानंतर
किडनी विकाराचे निदान करणारे डॉक्टर म्हणतात नेफ्रोलॉजिस्ट, त्यानंतर फुफ्फुस फेफड्याच्या डॉक्टरचे रोगाचे निदान करणारे डॉक्टर म्हणतात प्लमनोलॉजिस्ट, त्यानंतर त्वचारोगच्या डॉक्टरला डर्मेटोलॉजिस्ट, डोळ्यांचे विकार असताना त्याचे निदान करणाऱ्या ॲप्थोलेमोलॉजिस्ट, त्यानंतर कान नाक गळ्याचे रोगाचे निदान करणारे डॉक्टर म्हणतात ENT स्पेशलिस्ट, त्यानंतर दाताच्या डॉक्टर म्हणतात डेंटिस्ट, त्यानंतर सर्जरी करणारे डॉक्टर असतात सर्जन स्पेशलिस्ट, त्यानंतर मनोविकार म्हणजे मनोरुग्ण असताना त्या डॉक्टरला म्हणतात सायकेट्रिस्ट. तर अशा प्रकारचे 15 डॉक्टर मी तुम्हाला सांगितलेले आहे. कारण प्रत्येकाला माहित पाहिजे की प्रत्येकाला माहित नसतात. एक 2 ते 3 फक्त डॉक्टर माहीत. आता एक तुम्हाला माहित असेल, एक फक्त तुम्हाला माहित असेल की डेंटिस्ट एक तुम्हाला ऐकून माहित असेल, सर्जन माहित असेल, सायकेट्रिस्ट माहित असेल, तुम्हाला हाडाचा डॉक्टर ते माहित असेल. तर माझ्या व्हिडिओचा उद्दिष्ट एकच की ही अवघड आणि किचकट शब्द असतात ते उच्चाराला पण अवघड जाते, परंतु ही माहिती असावी सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य माणसाला. यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर सांगा आणि लक्षात ठेवा, नवीन असाल तर हरिदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.